नमस्कार. श्रीमद भगवद गीता 18वा अध्याय 24वा श्लोक. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्. आघात बघूया. यत्तु कामेप्सुना कर्म. यत्तु यरस्वय पुढे आलेलं आहे जोडाक्षर, म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. यवर आघात, डोक्यावर हलंत त. यत्तु यत्तु पुढे आहे कामेप्सुना. कामेप्सुना कुठेही आघात नाही आहे. मेच्या नंतर जरी जोडाक्षर आलेलं असेल तरी मेवर आपण आघात देणार नाही, कारण मे दीर्घ आहे. आघात आपण फक्त ऱ्हस्व अक्षराच्या पुढे जोडाक्षर आलं तरच आपण आघात देतो. त्यामुळे उच्चार होणार आहे कामेप्सुना. मे नंतर पचा उच्चार आहे. प अर्धाच आहे हां. कामेप्सुना. प हा ओष्ठ्यवर्ण आहे. पचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिकटतात. कामेप्सुना. कामेप्सुना. यत्तु कामेप्सुना कर्म. कवर आघात, डोक्यावर हलंतर, कारण पुढच्या अक्षरावर अफार आलेला आहे. उच्चार काय होणार आहे? कर्म. कर्म. यत्तु कामेप्सुना कर्म. यत्तु कामेप्सुना कर्म. म्हणून बघूया. यत्तु कामेप्सुना कर्म. 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 पुढे बघूया. साहंकारेण वा पुनः. साहंकारेण. हच्या पुढे जो ङ दिसतोय ना, तो हवरचा अनुस्वार आहे आणि क ख ग घ ङ मधला तो उच्चार आहे. त्याच्या खाली काय दिसतंय बघा? क दिसतोय. उच्चार काय होणार आहे? साहंकारेण. साहंकारेण. बाणातला ण आहे. बाणातला ण म्हणताना जीभ टाळ्याला चिकटते. साहंकारेण वा पुनः. पुढे कुठेही आघात नाही आहे. साहंकारेण वा पुनः. म्हणून बघूया. साहंकारेण वा पुनः. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः. 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 खालची ओळ बघूया. क्रियते बहुलायासन. क्रियते कुठेही आघात नाही. क्रियते बहुला कुठेही आघात नाही. यासन सवर अनुस्वार आहे. अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे त. अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. पुढे आलेला आहे त, म्हणून त वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक तथ द ध न आपल्याला अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करायचा आहे. हलंत न. हलंत म्हणजे पाय मोडलेला. बहुलायासन. बहुलायासन. क्रियते बहुलायासन. क्रियते बहुलायासन. म्हणून बघूया. क्रियते बहुलायासन. क्रियते बहुलायासन.
क्रियते बहुलायासन् क्रियते बहुलायासन् क्रियते बहुलायासन् क्रियते बहुलायासन् क्रियते बहुलायासन्. पुढे बघूया. तद्राजसमुदाहृतं तद्राज त वर आघात, डोक्यावर हलंत द, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. तद्राज तद्राज समुदाहृतम, कुठेही आघात नाहीये. समुदाहृतम, हृदयातला रू आणि शेवटी मचा पाय मोडलेला आहे. समुदाहृतम समुदाहृतम तद्राज समुदाहृतम तद्राज समुदाहृतम. म्हणून बघूया. तद्राज समुदाहृतम तद्राज समुदाहृतम तद्राज समुदाहृतम तद्राज समुदाहृतम तद्राज समुदाहृतम. संपूर्ण ओळ म्हणूया. क्रियते बहुलायासन् तद्राज समुदाहृतम 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 क्रियते बहुलायासन् तद्राज समुदाहृतम. 24वा श्लोक संपूर्ण म्हणूया. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राज समुदाहृतम यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राज समुदाहृतम यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राज समुदाहृतम यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राज समुदाहृतम यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राज समुदाहृतम.